ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। खानदेशवासियांचे ग्रामदैवत असणाऱ्या कानबाई मातेचा उत्सव सिडको परिसरामध्ये यंदा देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। 3 दिवसांच्या उत्सवानंतर कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीचे भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 40 वर्षांपासून मोरे कुटुंबियांकडून कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीची परंपरा जपली जाते। यंदा देखील प्रवीण मोरे यांच्या पुढाकाराने सिडकोमधील मोरे यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। आकर्षक सजावट, ढोल ताशांचा गजर, कानबाई मातेचा जयघोष आणि भाविकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। सिडको परिसरामधील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून कानबाई मातेचं दर्शन घेतलं। यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक प्रवीण बंटी तिनमे, नगरसेविका डॉक्टर पूनम महाले, पल्लवी गणोरे तसेच छाया देवांग यांच्यासह विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रवीण मोरे आणि मोरे कुटुंबियांना कानबाई उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मोरे कुटुंबियांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। 40 वर्षांची परंपरा जपत खानदेश संस्कृतीचा वारसा पुढे नेणाऱ्या या उत्सवाला सिडको वासियांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। 50 वर्षापासून आपल्या नाशिक महानगरामध्ये हा कानबाईचा उत्सव साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आम्ही सिडको मंडळामध्ये गेल्या 19 वर्षापासून या कानबाई मंडळाची स्थापना केली आणि कानबाई उद्देशाने स्थापन केलं आणि हे रजिस्टर मंडळ असून या मंडळामध्ये साधारण आम्ही 10 ते 12 कानबाई आत्ताच्या स्थापना झालेल्या आहेत आणि या कार्यक्रमासह राजकीय, सामाजिक क्षेत्र, आमदार, खासदार, नगरसेवक सर्व आम्ही निमंत्रित केलं। सर्वांना कार्यक्रमाला भेट दिली आणि शासनाकडे असं प्रस्ताव मांडला की आम्हाला कानबाई मातेचं मंदिर शासनाच्या उभं मिळावं आम्हाला। तसंच आमच्या कानबाई संस्थेला भरीव अशी मदत पण मिळावी आणि काही शासकीय सुट्टी पण दिली जाहीर व्हावी, ही आमची कानबाई मातेच्या वतीने सर्वांकडे मागणी आहे आणि ही मागणी लवकरात लवकर मान्य होईल असं आम्हाला वाटतंय। किरण आहेर, सी24 नाशिक।